जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये जे रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे, त्या रजिस्ट्रेशन करिता महत्त्वाच्या सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. त्या सूचनांमध्ये ए टू झेड सर्वच्या सर्व माहिती, तुमच्या मनामधल्या ज्या काही शंका आहेत त्या सर्वच्या सर्व शंकांचं समाधान या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. कारण पूर्ण ज्या सूचना आहेत त्याचं बारकाईनं आपण अनालिसिस या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जर का तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत जर का व्यवस्थितपणाने ऐकून घेतला, बघितलं, तर निश्चितपणाने तुमच्या मनामध्ये एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही. परंतु डिटेल्समध्ये साऱ्या गोष्टींची माहिती पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. चला तर मित्रांनो बघूया. बघा, आपण आलेलो आहोत पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटला. या ठिकाणी आपल्याला दोन टॅब दिसत आहेत. टीचर्स रिक्रुटमेंट जे पवित्र आहे 2017-2022. आपण 2022 ला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं हे संपूर्ण इंटरफेस आपल्या समोर दिसतो आहे. इथे बघा, माझ्या डोक्याच्या वरती गाईडलाईन इन्स्ट्रक्शन फॉर ऍप्लिकंट आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी ज्या काही गाईडलाईन्स आहेत, आता लेटेस्ट जी गाईडलाईन आहे ती आहे सेल्फ सर्टिफिकेशन गाईडलाईन्स. ती जर का आपण डाउनलोड केली तर आपल्या समोर अशा प्रकारे ती डाउनलोड झालेली आहे. बघा, सर्वसाधारण जी माहिती आहे 1/9/2023 ला दिलेली आहे. याचं टायटल आहे पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांसाठी जे सेल्फ सर्टिफाय करायचं आहे त्याबाबत सूचना. आता सर्वसाधारण सूचना काय आहे, तर शिक्षक अभियोग्यता चाचणी 2022 ही घेतलेली आहे. ही कधीपासून कधीपर्यंत चालली ते आपल्याला फार मोठं व्हिडिओ बनवण्यासाठी या बारीक सारीक गोष्टी थोडंसं दुर्लक्षित करायचं. एकूण उमेदवार 2,39,730 नी रजिस्ट्रेशन केलं. 2,16,443 न परीक्षा दिली. त्यामध्ये 200 गुणांची परीक्षा होती. त्याचं सिलेबस वगैरे वगैरे सगळं त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. आता 5 नंबरचा पॉईंट त्यांनी सांगितले की सेल्फ सर्टिफिकेशन कोण कोण करू शकतो, तर ज्यांनी ज्यांनी परीक्षा दिलेली आहे ते उमेदवार देऊ शकतात. आता त्यापैकी काही उमेदवारांना बॅन वगैरे करण्यात आलेलं आहे, ते आपण खाली बघणार आहोत. त्या संदर्भामध्ये ज्या काही सूचना आहेत त्या 6 नंबरला आहे. उमेदवारांना त्याचे सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम पोर्टलला नोंदणी करायची आहे. त्यानंतर तुम्हाला जे आहे एक पासवर्ड क्रिएट करायचा. त्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर आणि जो रोल नंबर आहे तो लागणार आहे. याचा मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो की डेमो देणार आहे. एक्झॅक्टली स्टेप बाय स्टेप कसं करायचं आहे. त्या डेमोसाठी थोडीशी प्रतीक्षा करा. अगोदर या सूचना समजून घ्या. डेमो दिल्याच्या नंतर तो व्यवस्थित एक वेळेस दोन वेळेस पाहून घ्या आणि त्यानंतरच फॉर्म फिलअप करा. तर ते आपल्याला मोबाईल नंबर लागणार आहे, रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर लागेल. त्यानंतर पदभरतीमध्ये सहभागी होणाऱ्या व्यवस्थापनाकडून रिक्त पदांचे जे आहे इयत्तांचा गट, विषय, आरक्षण, व्यवस्थापन अशी जी जाहिरात आहे पोर्टलला प्रसिद्ध करण्यात येईल. विदाऊट इंटरव्ह्यू यासाठी एकाच एक उमेदवार बोलवले जातील आणि जे विथ इंटरव्ह्यू असेल एकाच 3 उमेदवार बोलवले जाईल. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. महत्वाच्या ज्या सूचना आहेत तेवढ्याच मी तुम्हाला सांगणार आहे, कारण ही जी पूर्ण पीडीएफ आहे ती 22 पानांची आहे. बघा, त्यानंतर त्याने सांगितलं की आता यामध्ये 2022 ची जी परीक्षा आहे सध्या जी चालू आहे, ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 12/2/2023 होती. त्यासाठी सर्व उमेदवारांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता 12 फेब्रुवारी 2023 हीच गृहीत धरली जाणार आहे. फक्त अपवाद एक गोष्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे. TNT 1चं जे पत्र होतं 6/2/2023 त्यामध्ये सीटीईटी डिसेंबर 2022 पात्र उमेदवार जे आहेत यामध्ये जे पत्र काढलं होतं की जे या परीक्षेमध्ये पास होतील त्यांना इन केलं जाईल, बाकीच्यांना आउट केलं जाईल. तर फक्त आणि फक्त अपवाद म्हणून सीटीईटी 2022 वाल्या उमेदवारांना इन केलेलं आहे, ते पण अपवाद म्हणून. बाकीचे उमेदवार जे आहेत सर्वच्या सर्व उमेदवारांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता या ठिकाणी 12 फेब्रुवारी 2023 चीच गृहीत धरली जाईल. ही एक गोष्ट लक्षात घ्या. उमेदवारांनी दिनांक 12 फेब्रुवारी 2023 अखेरपर्यंत धारण केलेली जी अर्हता आहे विचारात घेऊन जाहिरातीमधील आरक्षण, इयत्तांचा गट आणि विषय याचा एकत्रित विचार करून उमेदवाराला त्याच्या लॉग इनवर प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे आणि त्यानुसार जे लॉग प्रेफरन्सेस असतील त्यातून तुमची निवड होणार आहे. जाहिरातीतील आरक्षण, इयत्तांचा गट आणि विषय उमेदवाराने निवडलेले प्राधान्यक्रम यानुसार जनरल मेरिट यादी लावली जाईल. ते मी तुम्हाला भविष्यामध्ये सांगेलच आहे. ही फार महत्वाची गोष्ट सध्या तरी नाहीये.
त्या व्यवस्थापनाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी जी आहे पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. आता स्वप्रमाणपत्र करण्यासाठी ज्या काही सूचना आहेत त्या सूचना काय आहेत बघा. संपूर्ण माहिती आपल्याला अतिशय बारकाईनं फिलअप करायची आहे. आताच सांगितल्याप्रमाणे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन करण्याकरिता जो आहे तुम्हाला रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन आय डी या दोन्ही गोष्टी लागेल. त्यानंतर तुम्हाला एक लॉग इन आय डी मिळेल. लॉग इन आय डी वरून तुम्हाला जे आहे लॉग इन करायचं आहे. लॉग इन आय डी वरून लॉग इन केल्यानंतर सेल्फ सर्टिफिकेशनच्या प्रोसेसला सुरुवात होईल. त्यामध्ये जे आहे तुम्हाला पूर्णचा पूर्ण अर्ज हा इंग्लिश मधून भरावा लागेल. शक्यतो प्रयत्न करा की इंग्लिशच्या कॅपिटल लेटर्स मध्येच ही संपूर्ण जी काही माहिती आहे ती भरायला पाहिजे. ऍड्रेस वगैरे आहे आपल्याला पूर्णतः इंग्लिश मध्येच भरायचा आहे. अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत त्यांनी. अन्यथा समजा तुम्ही कॅपिटल लेटर्स मध्ये जर भरलं किंवा ॲब्रिव्हिएशन्स मध्ये लिहिलं तरी देखील चालतं, पण प्रयत्न करा कॅपिटल मध्ये भरा. त्यानंतर शैक्षणिक व व्यावसायिक अर्हते संदर्भामध्ये स्वप्रमाणपत्रामध्ये आवश्यक असलेली माहिती दिलेल्या क्रमाने नमूद करायची आहे. संबंधित परीक्षेच्या गुणपत्रकावरील दिनांक ही शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता धारण केल्याचा दिनांक मानला जाईल. म्हणजे उदाहरणार्थ 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डीएड बीएड याची जी पासिंग डेट आहे ती तुमची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता धारण केल्याची तारीख मानली जाईल. म्हणून तारखेला फार महत्व आहे. तारीख थोडीशी काळजीपूर्वक टाका. आता संबंधित शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेच्या सर्व परीक्षा विहित दिनांकापूर्वी 12 फेब्रुवारी 2023 अखेरपर्यंत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तथापि फक्त सीटीईटी डिसेंबर 2022 ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी सदर अर्हता जी आहे विचारात घेतली जाणार आहे. बाकी सर्वांचं त्याच्या पूर्वीच अगोदरच बोलल्याप्रमाणे. आता सीटीईटी ज्या उमेदवाराचा निकाल कोणत्याही कारणामुळे राखून ठेवला असेल, परंतु पास ते अगोदरच झाले पण राखीव ठेवला होता, त्या उमेदवारांचा निकाल जे आहे 12/2/2023 नंतर जाहीर झाला असेल तर अशा वेळी उमेदवाराने विहित मुदतीत धारण केलेली आहे असे मानण्यात येणार नाही. म्हणजे विचार करा, म्हणजे ज्यांचं रिझल्ट राखीव आहे आणि त्याच्यानंतर लागला म्हणजे या तारखेच्या नंतर लागला तर ते देखील गृहीत धरल्या जाणार नाही. ही एक गोष्ट लक्षात घ्या. उमेदवाराने पत्रव्यवहाराचा पत्ता इंग्रजीमध्ये अचूक नमूद करावा. उमेदवाराचे वय, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, आरक्षित प्रवर्ग, उन्नत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, दिव्यांग, महिला, माजी सैनिक, अंशकालीन प्रकल्प, भूकंप, खेळाडू आणि अनाथ इत्यादी संदर्भामध्ये न चुकता निसंदिग्धपणे निर्विवादपणे दावा करणे आवश्यक आहे. अर्जातील संबंधित रकान्यामध्ये स्पष्टपणे दावा केला नसल्यास संबंधित दाव्याचा विचार केला जाणार नाही. तसेच उमेदवार एकापेक्षा जास्त दावे करू इच्छित असल्यास तसे स्पष्टपणे स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद करावे. उदाहरणार्थ एखादी महिला पण असेल, ती प्रकल्पग्रस्त पण आहे, तर दोन्हीचे दावे करायचे असेल तर दोन्ही प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे. ठीक आहे. हा, त्यानंतर त्यांनी सांगितलं 9 नंबरचा मुद्दा. यातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होऊन जातील. जसं आपण वारंवार बोलतो आहोत की या ठिकाणी 12 फेब्रुवारी 2023 ची अर्हता धारण केलेली असावी, पण आपल्या सर्वांना माहिती आहे की डॉक्युमेंट जमा करण्यासाठी 31 मार्च 2023 ची तारीख दिली होती. तर ज्यांनी जे प्रमाणपत्र आहे जमा करण्यासाठी ही तारीख होती ती चालून जाईल, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही. परंतु समजा तुमचं डीएडच याच्यानंतर कंप्लीट झालं ते चालणार नाही. ठीक आहे, लक्षात आलं असेल तुम्हाला. प्रमाणपत्र तुम्ही जमा करू शकता त्यापर्यंत. आरक्षित प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवाराकडे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, खुल्या प्रवर्गातील महिला वगळून उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. म्हणजे ज्यांना नॉन क्रिमिनल लागू आहे त्याला ते लागणार आहे. त्यानंतर आर्थिक दुर्बल घटक ज्याला लागू आहे म्हणजे ईडब्ल्यूएस त्याच्याकडे ते प्रमाणपत्र असावं. त्याचबरोबर उमेदवारांनी वेळोवेळी नमूद केलेल्या माहितीच्या आधारे त्यांना निवडीसाठी तात्पुरते पात्र समजण्यात येईल आणि जेव्हा तुमची निवड होईल त्यावेळेस जे आहे तुम्हाला ते संबंधित डॉक्युमेंट सादर करावे लागेल. अन्यथा अपात्र उमेदवाराची जी निवड आहे कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल व असा उमेदवार योग्य त्या कायदेशीर कारवाईला देखील पात्र ठरणार आहे. नियमानुसार नियुक्तीसाठी पात्र असणारा उमेदवार अध्यापन करण्यास शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या पात्र असल्याचं जे आहे सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित करणं देखील आवश्यक आहे. याचबरोबर जे आहे जर का काही एजंट लोक सक्रिय झालेले असतील तर त्यांच्यापासून सावध राहा. या ठिकाणी जे आहे कुणीही एखाद्या एजंटला शासनानं नियुक्त केलेलं नाही, त्यांच्यापासून सावध राहण्याचा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यानंतर उमेदवारांनी पवित्र प्रणाली व पदभरतीशी संबंधित असलेले विविध प्रशासन निर्णयाचे काळजीपूर्वक वाचन करून स्वप्रमाणपत्राची माहिती भरावी.
म्हणजे जर काही नियम सुटले असतील तर जे जनरली जे GR उपलब्ध आहेत त्या GRचा तुम्ही जे आहे वाचन करावं आणि त्यानंतर फॉर्म भरावा. 16 नंबरला दिलाय पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्रामध्ये संपूर्ण माहिती नमूद केल्यानंतर निवड प्रक्रियेसंदर्भातील पुढील कोणत्याही कारवाई केव्हा होणार याबाबत उमेदवाराने सतर्क राहणे आवश्यक आहे. निवड प्रक्रियेसंबंधीची कारवाई पूर्ण झाल्यानंतर याबाबतच्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. म्हणजे आता जर का तुम्हाला टायमिंग दिला 15 तारखेपर्यंत आणि 15 तारखेनंतर तुम्ही लोक झोपेतून उठले की आता माझं रजिस्ट्रेशन करायचं, तर आता तुमची जी आहे ती तक्रार जर तुम्ही करत असाल तर त्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही पोर्टलशी संदर्भामध्ये ज्या काही सूचना आहेत, वेळोवेळी ज्या काही नोटिफिकेशन येत आहेत त्यासाठी अलर्ट राहायला सांगितलेलं आहे. आता मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. उभे आरक्षण आणि आडवे आरक्षण दोन्ही सांगितले त्याने. म्हणजे आडवे म्हणजे ज्याला की आपण हॉरिझॉन्टल म्हणूया, उभे म्हणजे ओबीसीचं आरक्षण आहे. तर ते जे आरक्षण आहे संविधानाप्रमाणे सर्वांना मिळणार आहे. विशेष म्हणजे तो महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे. फक्त अपवाद म्हणून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील 865 गावातील उमेदवार केवळ अराखीव सर्वसाधारण पदावरील नेमणुकीसाठी पात्र राहणार आहेत. या ठिकाणी अर्जामध्ये महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असल्याचा आरक्षित प्रवर्गाचा स्पष्टपणे दावा केल्याचं प्रस्तुत दाव्याच्या पुष्ट्यर्थ आवश्यक ती सर्व वैध प्रमाणपत्रे पुरावा अपलोड केल्याशिवाय संबंधित आरक्षण पदावरील नियुक्तीकरिता उमेदवाराचा कोणत्याही परिस्थितीत विचार होणार नाही. ही एक गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड कराल केवळ आणि केवळ तुम्ही त्यासाठीच पात्र असणार आहे. त्यानंतर अर्जामध्ये कोणत्याही प्रकार आरक्षणासंदर्भात केलेल्या दाव्याच्या आवश्यक सर्व वैध कागदपत्रे पुरावा अपलोड करू न शकलेल्या उमेदवाराचा विचार केवळ अराखीवचा अर्थ समजून जा की ओपन आहे, ओपन पदाकरिता होऊ शकेल. ईडब्ल्यूएचचंही तेच आहे. ईडब्ल्यूएचचं त्यांना प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांचं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेसाठी सक्षम प्राधिकारी यांनी वितरित केलेले व राज्य शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशाकरिता राज्य शासनाच्या प्रमाणपत्राचा नमुना आवश्यक आहे. केंद्रीय सेवांचा लाभ घेण्याचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र शिक्षण सेवक शिक्षक सेवांच्या पदाकरिता वापरता येणार नाही. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे आहे ईडब्ल्यूएस ते वापरल्या जाणार नाही. या ठिकाणी आला जे आहे महाराष्ट्राचंच ईडब्ल्यूएस पाहिजे असं याचा अर्थ होतो. कदाचित माझ्याकडून काही मिस्टेक होत असेल तर निश्चितपणाने सांगा, परंतु मला तरी एवढंच वाटत आहे केंद्रीय सेवांचा लाभ घेण्याचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र या ठिकाणी जे आहे लागू पडणार नाही. म्हणजे ते महाराष्ट्राचं पाहिजे. विविध सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्गांसाठीच्या आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती म्हणजे विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्ग यांच्यासाठी अधिनियम 2001 आणि तदनंतर शासनाने या संदर्भामध्ये वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार मागासवर्गीयांचे आरक्षण राहील. या ठिकाणी आपण जे आहे नियमाप्रमाणे आरक्षणाचा लाभ घेऊ शकता. त्यानंतर जातीचा कोणताही पुरावा तुम्ही दिला नाही तर तुम्ही त्यातून बाद होणार आहे. प्रत्येक जातीचा पुरावा अपलोड करावाच लागणार आहे. समांतर आरक्षणामध्ये कोण कोण आहे बघा. महिला 30%, माजी सैनिक 15%, अंशकालीन 10%, प्रकल्पग्रस्त 5%, भूकंपग्रस्त 2%, खेळाडू 5% आणि अनाथांचा 1%. हा झाला संपूर्ण हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. महिलांसाठीचं जे रिझर्वेशन आहे त्या संदर्भामध्ये बघा काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी नमूद करण्यात आलेल्या आहेत की महिलांसाठी समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने शासनाकडून विशेष तरतुदी करण्यात आल्या असून महिलांना त्यांच्याशी संबंधित सामाजिक प्रवर्गाच्या तरतुदी व्यतिरिक्त सदरच्या तरतुदी या अतिरिक्त आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अराखीव वगळता इतर सामाजिक प्रवर्गातील उन्नत व प्रगत गटातील महिलांकरिता समांतर आरक्षण अनुज्ञेय राहणार नाही. थोडक्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अराखीव प्रवर्ग वगळता इतर सामाजिक प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागू राहणार नाही. ही एक गोष्ट आहे. त्यानंतर मागासवर्गीय व्यक्तीशी आंतरजातीय विवाह केलेल्या महिला उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या मूळ प्रवर्गानुसार सवलती देय असणार आहे जरी आंतरजातीय विवाह केला तरी. पण महिलांना आरक्षित पदांवर दावा करणाऱ्या संबंधित उमेदवार महाराष्ट्र राज्याच्या सर्वसाधारणपणे रहिवासी असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील महिला व अमागास महिलांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. माजी सैनिकांचं आरक्षण 15% आहे.
त्यानंतर पदवीधर अंशकालीनचंही रिझर्वेशन या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्याचं आपल्याकडे सर्टिफिकेट असावं. प्रकल्पग्रस्त असाल तर त्याचंही 5% रिझर्वेशन आहे. ते कप्पीकृत आहे. त्याचं जे काही शासन निर्णय आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. त्या शासन निर्णयाप्रमाणे त्यांना रिझर्वेशन दिलं जाईल. भूकंपग्रस्ताला जे 2% आरक्षण आहे त्याची संपूर्ण नियमावली या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर जे खेळाडू आहे, खेळाडूच्या संदर्भामध्ये देखील जी नियमावली आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. त्यांनी ती तपासून बघा. अनाथ व्यक्तींकरिता जे 1% रिझर्वेशन आहे त्याचे जे शासन निर्णय परिपत्रक आहे ते या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर दिव्यांग उमेदवारांना 4% रिझर्वेशन आहे. आता 4% दिव्यांगाचे प्रकार असतात. 1% रिझर्वेशन अस्थिव्यंगकरिता आहे, 1% अंध अल्पदृष्टी, 1% कर्णबधीर, 1% स्वमग्नता, असे 4%चं रिझर्वेशन आहे. त्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील उमेदवारांच्या बाबतीमध्ये ज्या तरतुदी आहेत, ज्या 865 गावं आहेत, त्यासाठी त्यांनी सांगितले की सदर उमेदवार अराखीव सर्वसाधारण पदावरील निवडीकरिता पात्र असणार आहे. म्हणजे त्यांना ओपनला घेतलं जाईल. अराखीव सर्वसाधारण पदे सोडून इतर कोणत्याही आरक्षित पदावरील निवडीकरिता सदर उमेदवार पात्र ठरत नाहीत. ही गोष्ट जे महाराष्ट्र कर्नाटक सीमावरचे आहेत त्यांनी ते लक्षात घ्या. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र द्यावे लागेल. म्हणजे 28 मार्च 2006 नंतर तिसरं अपत्य असेल तर तुमची निवड होणार नाही. संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र तुम्हाला लागेल. म्हणजे MSCIT तुम्हाला कंपल्सरी आहे किंवा MSCIT किंवा समजा संगणकाचं ज्ञान असलेलं CCIT वगैरे ते तुम्हाला आवश्यक आहे. त्यानंतर प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी पात्रते संदर्भामध्ये सादर करायची जी कागदपत्रे आहे ते तुम्हाला सर्वच्या सर्व कागदपत्रे ओरिजिनल सादर करावी लागेल. वयाचा पुरावा म्हणून मॅट्रिकचे प्रमाणपत्र किंवा माध्यमिक शालांचे प्रमाणपत्र किंवा जन्मदिनांक, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायतीचा जन्माचा दाखला चालेल. शैक्षणिक अर्हताबाबतचा पुरावा तुम्हाला सर्वच्या सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स या ठिकाणी द्यावेच लागणार आहे. जिथे आता जे CGPAचं किंवा OGPAचं जे आहे ते लेटर ग्रेड देण्यात येते, तेथे संबंधित विद्यापीठ संस्थेच्या निकषानुसार शेकडा गुण नमूद करायचा. ठीक आहे. आणि राज्य केंद्र शासनाने दिलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा TET किंवा CTET पात्र असल्याबाबतचे जे प्रमाणपत्र आहे 1ली ते 8वी करिता उमेदवारांना सादर करावं लागणार आहे. त्यानंतर टेटचं जे गुणपत्रक आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी सादर करावं लागणार आहे. आता ज्यांच्याकडे गुणपत्रक नाहीये, वेळेअभावी काढू शकले नाही, तर काळजी करू नका. जे कॉमन रिझल्ट आहे त्या रिझल्टमध्ये तुमचं नाव ज्या पेजेसवर आहे त्याची झेरॉक्स ठेवा, ती देखील चालून जाईल. चिंता करू नका. त्यानंतर जे आहे उमेदवार मागासवर्गीय बाबत असल्याबाबतचा पुरावा ते तुम्हाला आत्ताच सांगितलंय. नॉन क्रिमिलियर जे आहे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अराखीव महिला यांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. दिव्यांग असल्याबाबतचा या ऑनलाईन वेबसाईटवरच तुम्हाला जे आहे 40% पेक्षा जास्त किंवा कमीत कमी 40%चं तुमचं दिव्यांगचं प्रमाणपत्र लागणार आहे. माजी सैनिकाचं तुम्हाला प्रमाणपत्र लागेल. महिला असल्याबाबतचा पुरावा तुम्हाला लागेल. खेळाडू असेल तर अनाथ असेल, प्रकल्पग्रस्त असेल, ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. भूकंप, पदवीधर, विवाहित महिलांच्या नावात बदल झाल्याबाबतचा पुरावा ते इथं सांगितलंय. विवाहित महिलांना विवाह निबंधक किंवा सक्षम प्राधिकारी यांनी केलेले विवाह प्रमाणपत्र किंवा नावात बदल झाल्यास अधिसूचित केलेले राजपत्र सादर करावं लागणार आहे. म्हणजे एकतर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट किंवा राजपत्र, म्हणजे त्याला आपण गॅझेट म्हणतो, ते करावं लागणार आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र द्यावं लागेल. संगणक हाताळणीचं आत्ताच बोललोय. त्यानंतर गैरप्रकार जर का तुम्ही केला असेल की एखाद्या एजंट थ्रू किंवा चुकीची माहिती भरली, खाडाखोड केली माहितीमध्ये, ती अपलोड केली, तर तुमची निवड रद्द होईल आणि योग्य ती कायदेशीर तुमच्यावर कारवाई देखील केली जाऊ शकते. ही एक गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर गैरप्रकार प्रकरणी जे कारवाई आहे 2018-2019च्या TET फ्रॉड मध्ये ज्या उमेदवारांची नावं आहेत त्या 9501 उमेदवारांना या ठिकाणी जे आहे फॉर्म फिलअप करण्यापासून बॅन करण्यात आल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि शेवटी महत्वाचं म्हणून सांगितलंय की प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार संबंधित पदासाठी उमेदवारांनी अर्ज करणे, ऑनलाईन पद्धतीने प्राधान्यक्रम भरणे, आवश्यक माहिती प्रणालीवर अद्ययावत करणे इत्यादी बाबतच्या सूचना पवित्र प्रणालीवर दर्शवण्यात येत आहेत. उमेदवारांनी नियमितपणे पवित्र प्रणालीवर उमेदवारांनी साठी ज्या काही सूचना देण्यात येतील त्यासाठी त्या पोर्टलशी कनेक्टेड राहायचं आहे. आणि शेवटचा मुद्दा, शासनाच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार वरील सूचना देण्यात आलेल्या आहेत. शासन निर्णय माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार बदल झाल्यास सुधारित सूचना प्रणालीवर उपलब्ध करण्यात येतील याची उमेदवारांनी नोंद घ्यायची. म्हणजे आता जर का एखादा नवीन शासन निर्णय आला तर त्या संदर्भामधल्या सूचना पवित्र पोर्टलला देण्यात येतील. तर मित्रांनो, या सगळ्या महत्त्वाच्या सूचना होत्या, त्या तुम्हाला मी थोडक्यामध्ये ढोबळ मनानं सांगितलेल्या आहेत. या संदर्भामध्ये डेमो मी लवकरच देतो आहे. डेमोची प्रतीक्षा करा.
हे परिपत्रक तुम्ही निश्चितपणाने अभ्यासा, स्वतःहून अभ्यासा. माझे काही पॉइंट सुटले असतील तर ते तुम्ही स्वतःला जे काही लागू पडतं ते व्यवस्थितपणाने बघा आणि त्याच्यानंतरच फॉर्म भरा. फॉर्म भरण्यासाठी घाई करू नका. आणखी आपल्याला साठी जे आहे 14 दिवसांचा कालावधी बाकी आहे. त्यापैकी 2 दिवस फक्त अभ्यास करण्यासाठी घ्या आणि त्यानंतर फॉर्म भरा. कारण एकदा फॉर्म भरला, सेल्फ सर्टिफाईड झाला तर त्याच्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही, ही एक गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे अगोदर संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतरच फॉर्म भरायला सुरुवात करा. हा जो पूर्ण नियमावली आहे मी आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जा, ही टेलिग्रामचं चॅनल पण जॉईन करा आणि महत्त्वाचं म्हणजे ही जी संपूर्ण पीडीएफ आहे नियमावलीची ती देखील व्यवस्थितपणाने अभ्यासा.